तर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर काल काय झालं, आम्ही ना झाडं आणले होते, विकत आणले होते बरं. तर असं आंब्याचे ते लावतो आपण, पण मग ते बी लावेल होते आम्ही, तर काही उगले होते. तर आता लावू नाही, कारण की आज काय झालं, आमच्याकडे पाणी पडला होता. तर आता वाजले 6 वाजले लगे आता. तर पाणी पडला होता, तर आता लावणं लावले. सकाळीच लावलं होतं, पण मग सकाळी काय झालं, वावरात काम चालू होतं, तर काही लावलं नाही. तर आता खत-बीत टाकणं झालं आमचं. खत टाकलं आम्ही कपाशीला काही, आणि काही मका कोळपाशी राहिली होती आमची, ती मका-गिका कोळपणं झाली आता. तर काल भाजी नेलती आम्ही विकायला. तर भाजी नेली तर काय झालं, त्याच्यामध्ये जास्त गवत व्हायलं होतं. तर त्याच्यामध्ये जास्त टाईम गेला कोळपाला, कारण त्याच्यात काय झालं, भाजी कमी आणि गवत जास्त होऊन गेलं. तर पेरली होती थोडी, पण मग त्याच्यामध्ये अवकाळा जास्त. असंच राहायचं शेतकऱ्याचं, काही बी पेरलं ना, तर त्याच्यामध्ये अवकाळा ज्यादा आणि भावाचा पत्ता नाही. त्याच्यामध्ये घेऊन बसलं बी तर असं राहायचं. तर त्याच्यामध्ये व्हायलं होतं एकसारखं गवत. तर काही नाही, 1 किलोच टाकेल होती आम्ही भाजी, जास्त काही टाकेल नव्हती, थोडीच टाकेल होती. पण मग त्याच्यात काय झालं, गवत जास्त होऊन गेलं. तर आता आज कोळपलं तिला, तर आता त्याच्यामध्ये बी पाणी पडलं, तर थोडं गवत सुकलं होतं. पण मग आता नाही, तिला तर निंदाचं तर पाणी आलं त्याच्यामध्ये. तर पाणी आलं तर आम्ही टाकलं होतं खत. तर आता चालू आहे झाडं लावणं आमचे. या या आंब्याचं झाड आहे. तर आता लावणं ते तर उगेल होतं, तर आता ते काय करणे, वावरात लावणे. कारण की आता इथे दारात कधी लावलं ना, तर दारात काही जास्त करून आंब्याची झाडं लावतच नाही. वावरात लावलं, पण लावले ना, तर त्याची सावली उन्हाळ्यात भारी राहते. पण मग आता झाड एकदा लावलं की कसं बी 4-5 वर्ष लागते त्याला मोठं व्हायला. इथल्या लवकर काही मोठं होतच नाही ते. तर आता हे पणीत खाली लावेल होती कोय, तर भारी आंबा आहे. तर त्याची कोय लावेल होती आम्ही. तर आता कोय उगली आहे, पन्नीमध्ये भरली. तर आता लावणे वावरामध्ये जाऊन सनी. तर काल मी आणली होती गुलाबाची कलम. तर काल मयाला होत्या, तर एकच आणली होती मी, काही जास्त आणल्या नव्हत्या. कारण कसं राहायचं, दारापुढे लावतं माणूस कलमा, पण मग काय होतं, दारापुढे तर कलमा टिकूच देत नाही. आता आपलं तर माहिती आहे शेतकऱ्याचं कसं राहायचं, बकऱ्या-गिकऱ्या थोडं फार राहायचं. तर त्या बकऱ्या काही दारामध्ये टिकूच देत नाही. काही बी असलं तर वरच्या शेंडा कतरून घेतला का, मग ते काही लवकर मोठं होतच नाही झाड. तर आता इथे लावणं लावली गुलाबाची कलम, तर दारातच लावणं लावली ती. आता काय माहिती, लावणं तर लावली, पण मग आता बकऱ्या ठेवत्या की नाही ठेवत, कारण की कसं राहतं, वरती तेच कतरून घेत्या. तर तुम्हाला लावते मी, थोडी लावली कलम. ती गड्ड करून लावली. तर तिथे कपाशीची झाड आहे, पण मग काय झालं, तिथं थोडं तणनाशक मारलं होतं, पण मग ते काही, आता ती ना हराळी आहे, तर हराळ काही वाळलीच नाही. तर आता ती निंदून घेणे ती झाड. ते आता तिथे झाडं बी थोडे कपाशी लावेल होती, तर पण मग ते काही वाळलंच नाही आता. ते हराळ काही वाळतच नाही राहिला, किती बी काही मारा, पण मग हराळ काही वाळाचं नावच घेत नाही. तर आता तिला निंदूनच काढणे. तर त्या बायकोला ती लावली ती कलम. तर तिला 2-3 फुलं बी येलं होती, एकदम भारी दिसून राहिली बरं. तर आता गड्ड करून चांगलं, गड्ड तर गंज मोठं केलं तिला लावायला. तर हे बघा, तर आमच्या भैयाने केलं बरं ते. त्याचं केव्हाचं चालू होतं, आपण कलम लावू कलम लावू, पण मग त्याच्यामध्ये काय झालं, वावरात काम चालू होतं, तर कलम काही लावणंच झाली नाही. तर तो म्हणे आता मी गड्ड करतो म्हणे. तर आता लावणं लावलं त्यानं. तर आता लावली ती आता, पण पन्नीचं घटच टाकली बरं. त्याच्यामध्ये काय होतं, वाळून जाते मग कलमा तशा कधी लावल्या तर. तर तिला 3-4 फुलं बी येलं होती, तर त्याचं केव्हाचं चालू होतं. तर काल आणलं होती, तर कालच्या धरून चालू होतं, तर काल काही लावली नाही. तर काल काय झालं, त्याच्या पायात घुसला होता काटा. तर इतकं मोठं काटा घुसला, आणि ती 1-2-3 काटे उचले की त्याच्यामध्ये. तर वावरात गेलता तो, तर काटे घुसले होते. तर केवढाले, तर एकसारखं रगत निघलं होतं त्याचं पायाचं, एकसारखं रगत निघत होतं. तर कालच लावून होती आल्याबरोबर आम्हाला, पण मग काय झालं, त्याला काटा घुसल्यामुळं काय झालं की लावलीच नाही आम्ही. आणि सकाळी तर वावरातच गेलो होतो, मग कलम काही लावणंच नाही झाली. तर ते एकसारखा पाय दुखत होता त्याचा. तर आता थोडा बरा वाटून राहिला. पण मग त्याचं चालूच होतं, आपल्याला कलम लावून लेकराचा नांद राहतो. तर आता झाली लाव, आता त्याच्यावर माती टाकायची राहिली फक्त. आता खाली एक खोल करून लावली. पण मग आता लावली तर खरी, आता काय माहिती आता बकऱ्या ठेवत्या का नाही ठेवत, असं राहायचं. कारण की दारात म्हणलं तर कसं राहायचं, वरच्याच पळत येते आणि खाऊन घेते त्या लावलं तिथं. हे झाडाचं बी, हे झाड लावलं होतं ना, त्या झाडाच्या बीच्या मागं लागेल त्यांच्या एकसारख्या, म्हणजे खाऊनच घ्यायच्या. तर मग आम्ही त्याला हे जाळी लावली होती. तर मग जाळी लावल्यामुळं काय झालं, तर आता ते मोठं झालं ते थोडं.
तर आता त्याला थोडेफार एखाद्या टायमाला येते म्हणा जाम. पण मग आता काही येईल नाही. मागच्या वर्षी येल होते पावसाळ्यामध्ये बी, पण मग या वर्षी काही नाही आले. तर आता बघ केवढं झालं ते, आता पाला बी फुटला त्याला भारी लहान लहान. तर उन्हाळ्यामध्ये पुरा पाला गळून जायला होता त्याचा.